नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लायव्हान तुमचें स्वागत आसा. आज प्रत्येकाक एकूच प्रश्न पडलेलो आसा. गोंयभरांतले लोक एकूच प्रश्न विचारता की नेमके काँग्रेसचें काम चल्लां पळय तें कशें चल्लां, काँग्रेसचें नेमकें कितें चल्लां. 2027च्या इलेक्शना पर्यंत काँग्रेस खंयच्या प्रकारची तयारी करून आसा. प्रत्येकाचो हो प्रश्न आसा पळय, त्या प्रश्नांक उत्तर म्हणून आयज आमी पळयता की काँग्रेसच्या लोकां कडल्यान, काँग्रेसच्या लिडरा कडल्यान ही गजाल लोकां पर्यंत पावूंक जाय. आयज आमच्या स्टुडियोन आसात सांखळे मतदारसंघाचे बाब राजेश सावळ, ज्यांच्या कडेन डिचोली तालुक्यांतल्या 3 मतदारसंघांची जबाबदारी आसा आणि तेंच्यांनी आपले पद्दतीन एक वेगळ्या पद्दतीन जी जबाबदारी आसा पळय ती पेलून एक वेगळ्या पद्दतीचें काम तांच्यांनी सुरू केल्लें आसा. राजेश बाब, तुमचें स्वागत आसा आमच्या स्टुडियोन. नमस्कार. पयली एक गजाल सांगात, बिचोले तालुको पयली येता ज्या 3 मतदारसंघांची जबाबदारी तुमचेर आसा, त्या 3 मतदारसंघांनी 27च्या इलेक्शनाचे उद्दिष्ट दवरून कशा पद्दतीचें काम चल्लेलें आसा. सांगपाचें म्हणजे काँग्रेस पार्टी ह्या नव्या लिडरशिपाच्या अंडर आमचे बाप अमित पाटकर आसतले, तेज्या बरोबर आमचे विरोधी फुडारी युरी बाब आसतले. यस. आनी खास करून आयचो आमचो डॅशिंग म्हणटा तसो बाप कॅप्टन विरियाटो आसतलो. हेंच्या लिडरशिपान खुबश्यो गोश्टी बदल घडपाक लागला आनी आमकां मोठो एक रुबाब आनी एक हें दिसता की आमचो जो लिडर बाब राहुल गांधीजी हेच्या लिडरशिपान ज्यो गोश्टी चेंजीस जायत आसा आनी तेजो जो आज देशभर वेलकम जायता तितून 27ची तयारी आमकां इजी जातली. कारण आमच्या राहुलजीन लेटस्ट म्हणजे आतां एक काँग्रेस पार्टी इज ड्रेस्टिकली चेंजींग. आतां लेटस्ट म्हणून तांच्यांनी कितें केलां की जे डिफॉल्टर्स म्हणून आसा, जे लोकांक काँग्रेस पार्टीचो सदांच एक टेन्शन जाल्लें की एक बॅड इमेज आमच्या 8 आमदार गेल्या नंतर जो एक बॅड इम्पॅक्ट आमचेर पडलेलो, फुटेरांक लागून एक वेगळो इम्पॅक्ट पडलेलो, इमेज तयार इमेज तेंच्यांनी आपल्या फायद्याक हें केलें. खंयच पार्टीन तांकां ग्रीन सिग्नल दिवंक ना की तुमी चला आनी आमकां त्रास जाला, ह्या लोकांच्या तोंडार मारा. पण अशा लोकांक आमी कायमचे भायर दवरतले किंवा जे खंय तरी सेटींगवाले लोक आसात तांकां भायर काडल्यार जाता. हो जेन्ना एक नेवो रूप आमच्या लिडरशिपानसून डिक्लेअर जाल्लो आहा तेन्ना आमकां एक मजा येयल्या, कार्यकर्त्यांक एक उमेद जाल्या आनी तेंच सगळे घेवन आमी 27 फुडें वचपाची तयारी दवरल्या. बिचोली मतदारसंघात बिचोली आसूनी म्हणजे बिचोली तालुको जो आसा थंयसर बिचोली, मये आनी सांखळे हे 3 मतदारसंघ येता. आज जर आमी बारकायेन पळयले ह्या 3 मतदारसंघांचो आढावा घेतलो जाल्यार 3 पैकी एकूय मतदारसंघ काँग्रेसी कडेन ना. आज तुमी स्वता सांखळेन आसात, बिचोले आनी मये हे 2 मतदारसंघ आसा. ह्या 3 मतदारसंघांत फाल्यां जर 27 तुमकां काँग्रेसची गुडी लावंक जाय, जर झेंडो फडकोवंक जाय जाल्यार कशा पद्दतीचें काम तुमकां करचें पडटलें. आमची तयारी ऑलरेडी 27 लागून चालू जाल्लेली आसा. काँग्रेस पार्टी विथ द लिडरशीप ऑफ ऑल दीस पीपल आमी बऱ्या पद्दतीनचे नवे ज्यो कितें कार्यकर्त्यांक तयार करप किंवा ज्यो कितें विशय आमच्या फुडल्यान हेज्या पर्यंत येयल्ले आसा की आमी खंय कमी पडटा हेजेर अभ्यास, ट्रेनींग सेक्शन्स किंवा बाकीच्यो गोश्टी सगळ्यो नेटान तयारी चालल्यो आसा. आनी आमकां जो फीडबॅक किंवा जो आमी आतां म्हणजे जाले आतां 2 वर्सां आफ्टर द बिफोर लोकसभा सुद्दां आमची जी तयारी आसली खंय तरी पार्टी कमी पडटा बिकॉज सिन्स लास्ट 13-15 इयर्स आमी ऑपोजिशनान आसा. खंय तरी रुलींग पार्टीचो दबाव ह्या लोकांचेर आसा. खंय तरी ज्यो मॅसेजी रुलींग पार्टी लोकांक दिता की इतले जॉब काडले तितले जॉब, ते आशा किंवा आयची आर्थीक परिस्थिती जर पळयली जाल्यार लोक खंय तरी दबावान उरला. आनी हेका लागून पार्टीक खंय तरी जो त्रास जाय काँग्रेसी तो आतां चेंजीस डेस्परेटली चेंज जायत वयता आनी आमची तयारी 27ची चालू जाल्या. म्हणजे नॅशनल लेवलचेर पार्टी बदलता, एक वेगळें रूप घेता, त्याच बरोबर स्टेट लेवलचेरूय पार्टी वेगळ्या पद्दतीन वयता. हे चित्र आज सगळ्यांच्या समोर आसा. आतां तुमी ज्या पद्दतीन सांगले की आमी सगळ्या प्रकारची तयारी करता, नवे आमचे कितें कितें उपक्रम आहा पळय ते आमी चलयता. फाल्यां कशें आसा, लोकसभा इलेक्शनाक एक मातसो सेटबॅक म्हणजे सांखळे मतदारसंघातली मतां मातशी कमी जाली किंवा पूर्ण उत्तर गोंयांतलो जर हे एक धरलो जाल्यार मतां कमी जाली. फाल्यां सांखळेन परत गियर अप करूंक जाय जाल्यार मागीर तें प्लॅनिंग आनी ती स्ट्रॅटेजी तुमी तयार करतले. 100%. आतां पॉलिटिकली म्हणशीत जाल्यार थोडी स्ट्रॅटेजीज वी कॅनॉट ओपन अप, पण पार्टीची 27ची तयारी आजच्यान चालू जाली ही आमी तुमकां गॅरंटेड सांगूंक शकता.
म्हणजे 27 एक उद्दिष्ट दवरून पार्टी फुडें वयतली. 100%. पण आज आनी एक गजाल आसा. आतां कितें जालां, स्टेट लेवलचेर जी लिडरशीप आसा त्या लिडरशिपी कडल्यान म्हणपा सारकें काम जावंक जाय पळय तें जायना अशा प्रकारचो एक लोकांचो व्यू पॉयंट आसा. आनी लोक त्या दृश्टीन पळयता की जें काम जावंक जाय पळय तें जायना. तेका लागून बी कितें म्हणजे थंय बदल जावंक जाय अशें दिसता, म्हणजे काम करपाची पद्दत बदलूंक जाय अशें दिसता. ना कशें आसा, प्रत्येकाची आपली काम करपाची एक सिस्टम आसता, पद्दत आसता. आतां समोरच्याक जशें दिसता तशेंच काम बाकीचे गोश्टी तुका फेवरेबल आसपाक जाय. सो लुकींग एट द सिच्युएशन, जे पद्दतीन काम चल्लां आनी जे सिस्टम आमी आतां एडॉप्ट करता, आय फील इट इज मोर दॅन सफिशंट. पार्टी पॉलिटिकल ज्यो गोश्टी आसा त्यो आमी ओपन अप करूंक शकना, पण 27च्या तयारीक लागून ज्यो कितें पार्टी स्टेप्स घेता तितून कार्यकर्ते आयज खूश आसात. आयज तुमी पळयतले हालींच समीर बाब जो कुमारजुंव्या कॉन्स्टिट्युएन्सीन पार्टीन एंट्री केल्या. तुमी फाटल्या दिसांनी पळयशात जाल्यार मडगांवांत चिराग नायक अशे लोक, बरे लोक पार्टीक जॉयन जाले. म्हणजे लोक आतां पार्टी कडेन येवपाक लागले, नवे चेहरे येवपाक लागले, बाकीचे लोक येवपाक लागले. हे कित्याक जावंक लागलें? सो दीस इज अ सायन. जेन्ना जर पार्टी सदांच डावन फॉल्स जर आसली जाल्यार नवे लोक एड जावचे नासले न्ही. वेन पार्टी इज ग्रोईंग हे लोकांचे सिग्नल शोज पार्टी इज ग्रोईंग. म्हणजे हाचोच अर्थ पार्टी वयर येता, पार्टी बरें काम करता. पण एकूच गजाल तुमी दवरलेली आसा, कितें म्हणून की तुमचो स्ट्रॅटजी जो आहा पळय ती हिडन स्ट्रॅटजी आसा आनी ती स्ट्रॅटजी तुमी घेवन बरोबर घेवन वयता. येस. अशें कितें हें आसा, कित्याक लागून म्हणजे अशें कित्याक लागून दिसता की तुमकां की गोंयकारांनी परत एकदां काँग्रेसीचें सरकार सत्तेर हाडूंक जाय अशें कित्याक लागून दिसता? पुष्कळ भरपूर गजाली आसा जेका लागून आमी सदांच आमच्या स्पिचींनी आसतले, आमच्या प्रेस कॉन्फरन्सांनी आसतले, आमचे ग्रावंड लेवलाक आसतले, आमी सदांच म्हणटा की काँग्रेसीन 70 वर्सां राज्य केलें. जितलोय मेजर इन्फ्रास्ट्रक्चर नेवो डेव्हलपमेंट्स जे गोंयांत तयार जाले पळय, पोर्तुगीज टायमार आमकां सोडून गेल्ले ते कितें? कांय ना, झिरो आशिल्लो. आयज आमच्या कडेन कितें ना गोंयांत. आतां रेन्युएशन करून जर BJP म्हणटा की आमी तें तयार केलें जाल्यार कितले पर्यंत करेक्ट आसा? एखादें हांव तुमकां साद्य एज्युकेशन डिपार्टमेंटाचेरूच येता. गोंयांत आयचो स्टेटस 694 शाळा आसा. फाटल्या 5 वर्सांक 61 शाळा बंद जाल्यो. 200 नियरली 57% डेट इज 400 शाळा अमंग द 694 इज हॅव्हिंग लेस दॅन 5 भुरगीं. हो मुख्यमंत्री जेच्या कडेन एज्युकेशन मिनिस्ट्री आसा, कितें बेजीक दिता तर गोंयांक? एज्युकेशन तूं दिवंक शकना. जेन्ना तूं बेजीक प्री प्रायमरी आनी प्रायमरी एज्युकेशन आमच्या लोकांक दिवंक शकना तेन्ना तूं वयर त्यो युनिवर्सिटी हाडटा, खंयची पारोल हाडटा म्हणटा, खंयची आनीक कितें हाडटा म्हणटा, कितें फायदो आसा तेजो? आमच्या लोकांक न्हू त्यो. तुमी फाल्यां घूस घेवन थंय बी कमिशनां खावन भायल्या लोकांक एडमिशनां दिवपाक लागून केला, म्हणजे तोय बी ट्युरिजम. बेजीक पळयात न्ही. म्हणजे सिस्टम आसा पळय ती कशी आसूंक जाय, बेजीक एज्युकेशन आसा पळय थंयच्यान वयर येवंक जाय. 100% खंयचीय गजाल आसूं तुजें जर मूळ घट ना, वयर झाड बरें ग्रीन दिसलें, कितें फायदो आसा? तें करपतलें. मूळ घट आसपाक जाय. करपल्लें झाड सुद्दां नवीं पानां येवं शकता न्ही. म्हणजे तुजी बेज सारकी आसूंक जाय. बेज सारकी. आतां फाटले फावटी एक गजाल जाल्या, लोकसभा इलेक्शनाक एक काँग्रेसीक दिलासो मेळ्ळा आनी तो व्हडलो दिलासो म्हणजे कितें? सावथ गोंयचो सीट आसा पळय तो काँग्रेसी कडेन येयला. आनी तो खंयच्या टायमार येयला? जेन्ना केंद्रान BJPचें सरकार आसा, राज्यान BJPचें सरकार आसा, आनी त्या टायमार येयला पळय ही एक व्हडली बूस्ट आसा. आनी तेजेर एक वेगवेगळे जे हें आसा पळय आराखडे बांदले वयता. काँग्रेसीक पॉझिटिव्ह कित्याक जावंक शकता हे कांय गोश्टी हे केल्ले वयता. म्हणजे लोक सांगतात की अशें जावंक शकता म्हणून. म्हाका एक सांगा, सावथ गोंय आनी नॉर्थ गोवा हें जर कंपेर केलें न्ही जाल्यार फाल्यां काँग्रेस खंयच्या हितून म्हणजे नॉर्थ गोवा आसूं किंवा सावथ गोवा आसूं खंयच्या हितून आपलें बऱ्यापैकी टार्गेट फुडें घेवन फुडें वयतली. सावथ गोवा ऑफकोर्स कॅप्टन इज वर्किंग व्हेरी हार्ड. सो आमकां फूल फेथ आसा. आमचो ऑपोजिशन लिडर तुमी पळयला आसतले विधानसभांत कशे आवाज काडटा, विशय घेता. उरलो विशय नॉर्थाचो जर विचारशीत जाल्यार आमी फाटल्या लोकसभेक जें काम केलां सगळ्या लोकांनी मेळून आमकां हांगा जीत मेळूंक ना, आमी मान्य करता. खंय तरी आमी कमी पडले. पण ज्या पद्दतीन आमच्या लिडरांनी हांगा विशय घेवन फुडें वचपाचो प्रयत्न केल्लो, ज्या पद्दतीन आमी काही कार्यकर्त्यांनी कॉन्स्टिट्युएन्सी लेवलाचेर म्हण, गांव लेवलाचेर म्हण लोकांक थोड्यो गोश्टी उगड दाखोवपाक ट्राय केल्ल्यो, त्या पद्दतीन काम चालू आसा.
लोकांक थोड्यो गोष्टी खबर आसा. फक्त जाल्लें कितें की हेंच्यांनी जे कितें फटाश्यो, आमी सरळ फटाश्योच म्हणया, ज्यो फटाश्यो हेंच्यो बॉम्ब घालतात त्यो लोकांक आतां कळपाक लागल्या हळू की ही नथींग बट ते आमी पयलीं अरसाळां ना जाल्यार तेरफळां घालून फटाश्यो मारताले पळय, तेजो आवाज येतलो ढूम करून, त्यो फटाश्यो म्हणून गोंयच्यो ह्या गव्हर्मेंटा कडेन आसा. हें लोकांक हळू कळपाक लागलां. कळपाक मातशो वेळ वयता, पूण लोकांक कळ्ळें. आनी तेकाच लागून आमी म्हणटा की 27 हे जे 27 म्हणटा पळय 07 येत काय ना, हेजो सुद्दां आमकां दुबाव जावंक लागला. म्हणजे एक बोल्ड हे सांगता तो कितें म्हणून की 27 07 ते जावंक शकता. हय, जे आज केंद्रान सत्तेर आसा, हय, राज्यान सत्तेर आसा, हे हो दोन्ही विशय आसा तांचे कडेन आनी ती पावर ह्यो सगळ्यो गोश्टी आसा. पूण म्हाका एक सांगात, सदांच कशें जालां, पावर ज्या जाग्यार आसा पळय थंय मातशें झुकतें माप वयता. एक ताका वेगवेगळी कारणां आसता. आनी पॉलिटिक्स आहा पळय तें कशें वयता, इलेक्शन आहा तें कशें वयता, कन्विन्सिंग पॉलिटिक्स आसता, पावराचें पॉलिटिक्स आसता, अमिश दाखोवपाचें पॉलिटिक्स आसता, हे वेगळे 2-3 गजाली आसता. पूण ह्या सगळ्या गजालींचेर जर आमी लक्ष दिलें, कारण सत्ता तेवटेन आसा, अशा टायमार खंयचें कन्विन्सिंग पॉलिटिक्स आहा पळय जें काँग्रेसीक तारतलें? फर्स्ट म्हणजे ज्या हिशोबान आज करप्शन लेवल आसा उघडपणी, तुमी पळयतले हालींचेच 8 कोटीचो इव्हेंट हांगा एज्युकेशन लेवलाचेर ह्याच मुख्यमंत्र्यान फाटल्या 23-24 विधानसभेन मांडलेलें की आमी 6 म्हयन्या भितर सगळ्यो शाळा म्हणटा त्यो अप टू डेट करतले, अपग्रेड करतले. आनी आयज तुमी वचून तुमच्या माध्यमांतसून चॅक करात, सगळ्या शाळेंचेर ताडपत्रे घातलेले आहा. आतां 4 तारीख शाळा ओपन जाता. भुरग्यांक आमी कितें सत्र्यो घेवन गव्हर्मेंट फ्री सत्र्यो दितले आनी सत्र्यो घेवन शाळेन बसा म्हणटले? तुमी फटाश्यो ज्यो मारता, आतां 6 म्हयन्यांनी मायनींग चालू करता म्हटलें. गोवा इज डिवायडेड इंटू 2 बेल्ट्स. वन कोस्टल इज प्युअरली ट्युरिजम एंड वन मॅक्सिमम वी आर ऑन मायनींग. आतां म्हाका सांगा, गेले 13 वर्सां मायनींग कित्याक जायना? स्टेटान तुमचो गव्हर्मेंट आहा, केंद्रान तुमचो गव्हर्मेंट आसा, जाल्यार तुमचे कडेन मायनींग कित्याक चालू जायना? तुमी हे ते डम्प क्लियरन्स जे केल्या तितून तुमी मायनींग म्हणटा, तितून कितले % ऑफ लोकांचे लायव्हलीहूड जाले? आमकां खंयचें मायनींग जाय आशिल्लें? आमी सदांच काँग्रेसवाले मागता, जशें इंडियेचो जेन्ना इंडिया पाकिस्तानाचो विशय येता, आमच्या लिडरान कशें सरळ सांगलें की आमी तुमकां फूल सपोर्ट, तुमकां जाय ते करात. तशें मायनिंगाच्या बाबतींत सुद्दां आमी काँग्रेसवाले सरळ सांगला तुमकां फूल सपोर्ट, मायनींग चालू करा, कित्याक बरोबर आसा, मायनींग सुरू करा. जाल्यार तुमच्या कडेन 13 वर्सां जालीं कित्याक जायना? करप्शन बाबतींत द हायस्ट ग्रेड लेवल क्रॉस केलें हे गव्हर्मेंटान. एज्युकेशन बाबतींत तुमी पळयशात जाल्यार आत्तां फिगर्स आमी मांडलेले आहा तुमच्या कडेन. एज्युकेशन मिनिस्ट्री सीएमा कडेन आसा. तेज्या भायर ट्रिब्युनल आतां हालींच तेंचो आर्ट एंड कल्चराच्या मिनिस्टरान उघड केलें. हाव सीएम इटसेल्फ इज करप्टेड. जेन्ना बापूयच करप्टेड म्हणून तेंचेच लोक उलयता, आमी उलयना, तेंचेच लोक उलयता की आमचो बापूयच करप्टेड, तेन्ना लोकांनी कोणाचे तोंडाक आशेन पळोवपाचें? ह्यो सगळ्यो जर ओवरऑल गोश्टी पळयत, आमी तेच्या पयलीं 15 दीस पयलीं आनी एक उघड केल्लेलें. मुख्यमंत्र्यान बऱ्या नेटान सांगलें की कला अकादेमीच्या कॉन्ट्रॅक्टराक आपण ब्लॅक लिस्टेड करतलो म्हणून, प्लस त्याच्या खर्चान आमी बांदून दितले. आमी एप्रिशिएट वेलकम केलें तें डिसिजन. आनी आमी मुख्यमंत्र्याक सांगलें गोवणाळे ब्रीज जो वांकडो उबो आसा, जो तेजे तो वायस चेअरपर्सन, म्हाका दिसता वायस चेअरमॅन ऑफ GSIDC, तेणी स्वता क्लियरन्स दिल्लेलें ब्रिजाक. तो वांकडो तेन्नाच्यान उबो आसा, तो सरळ करून दी. हे सगळें जर करप्शन. आनी वयल्यान आमी रिक्वेस्ट कितें केलो, हांव स्वता कावन्सिलर आसा, हांव स्वता वायस चेअरपर्सन जावन गेलो, चेअरपर्सन जावन गेलो. आमकांय खबर आहा ही सिस्टम्स कितें चलता ती. म्युनिसिपालिटी लेवलाक जे पर्संटेज वयता, पंचायत लेवलाक जे हे लोक टेंडरांचेर पर्संटेज खाता, PWD आसतले, बिल्डिंग्स आसतले, रोड्स आसतले, GSIDC आसतले, ह्या सगळ्यांचेर समान कायदो बसय. गोंयकारांक दिलासो दी की बाबा वी आर गोईंग टू बी इक्वल. आमी बरें इन्फ्रास्ट्रक्चर बरें दितले. बरें इन्फ्रास्ट्रक्चराच्या नांवान तुमी पळयतले हितून काणकोणचें रवींद्र भवन अक्षरशः नाता. आतां लोकांक हे धबधब्यार आनी वॉटरफॉलार वचपाची गरज ना, काणकोण वचपाचें रवींद्र भवनाची गरज ना. रवींद्र भवन आसा, खंयच्या रवींद्र भवनाचें 9 म्हयन्या पयलीं उक्तावण केला. अशें आमचे स्टेडियम्सूय आसा.
तर ह्याच प्लेसींचेर वचून सुशागत नाव येता. असे अनेक मुद्दे आसा जे मुद्दे तुमच्या समोर आसा आणि ज्या मुद्द्यांचे तुम्ही भांडवल करू शकता आणि लोकांच्या समोर वचू शकता, लोकांक कन्विन्स करू शकता आणि सांगू शकता. पण हांगासर आणि एक मुद्दो आसा. तो खंयचो मुद्दो आसा? लोक सदांच कितें म्हणटा की आमी काँग्रेसचे आमदार निवडून दिता. 2017 आमदार निवडून दिल्ले, साधारणपणे 14-15 असेच गेले. ताच्या नंतर 2022 परत आसा तसे 11 निवडून दिले, भितुरले 8 गेले. हांगासर खंय तरी लोकांच्या मनान हें आसा रे कितें म्हणून काँग्रेसीची फॅक्टरी, हांगासर आमदार तयार केले की बाकीच्या पक्षांक ते पुरयले. हो जो विशय आसा आणि हो मुद्दो आसा पळय तो ओवरकम करपाची प्रचंड मोठी गरज आसा आणि ताका लागून तुमी कितें करतले मागीर? पयलीं म्हणजे आमी मातशे हितून एक उतर सांगतले की आमी पुरोवंक वचूंक ना. ते स्वता डिफेक्टिव्स तांकां स्वताक विकल्या. कारण खंय तरी तांकां कितें म्हणून आमी तेजेर तुमकां तेंचें स्वताचें मत आसा ते गेले, डिफेक्शन आमकां दाखयलें. पण आमी तुमकां पयलींच म्हटलां की हे फावट एक नवे चेंजीस इन द पार्टी, थोडे रुल्स रेग्युलेशन्स फ्रेम करपाचो प्रयत्न आमचे सेंट्रल लिडरशिपानसून गोंय पर्यंत स्टेट लेवल पर्यंत, प्रत्येक स्टेट, नॉट ओन्ली गोवा पण प्रत्येक स्टेट लेवल पर्यंत हें चल्लेलें आसा की डिफेक्शन्स पर्सन्स वील नॉट बी एंटरटेन. आनी ताका लागून नवे तरणाटे, अशें न्ही की नवे तरणाटे लिडर्स तयार जावंक शकना, अशें ना. बरे लोक आसा, बरे भुरगे आसा जे खरेंच योगदान दिता. तितूंतलेच काही फेसीस आमी वेचून काडून येता त्या हेका दितले, जितून करून आमकां एक 100% गॅरंटेड मनीस, आमचोच मनीस फुडें पावतलो. तेन्नाच म्हाका दिसता हें डिफेक्शन बंद जातलें. म्हणजे एक चेहरो मेहरो जो आसा पळय काँग्रेसचो, जी एक इमेज आसा पळय ती बदलपाचो प्रयत्न चल्लेलो आसा. आतां एक गजाल आसा, नॅशनल लेवलचेर आज राहुल गांधी आसा पळय तो खूब फास्ट वता. ताचें काम खूब बऱ्या पद्दतीन चल्लां आणि नॅशनल लेवलचेर एक तेणें आपली एक छाप सोडलेली आसा की काँग्रेस आज वेगळ्या पद्दतीन फुडें वयता. काँग्रेस सर्वसामान्या बरोबर वयता आणि सर्वसामान्यांक लागीं घेवन वयता. म्हाका एक सांगात, तो जो ट्रेंड आसा थंयसरलो तेचो फायदो कितें गोंयांत जावंक शकता? 100%. कशें आसा, तेजी एक इमेज एक टायम तुमी पळयतले, तेका स्वता हे मिडिया थ्रू म्हणजे आमचे सोशल मिडिया तेका पप्पू आनी कितें कितें प्रूफ करपाक जो ट्राय केल्लो, जेन्ना स्वता आमचे पार्टीनूय सेम सिस्टम एडॉप्ट करून प्रधानमंत्रीकूय प्रूफ केलो, तेन्ना लोकांचे दोळे उगडले. तेन्ना कळ्ळें की हें सगळें कंप्युटरायज कितें आहा ते इमेजीस क्रिएट करून लोकांक पिशे केले वयता. आयज जेन्ना राहुल गांधी 4000 किलोमिटर चल्ले, लोकांच्या प्रत्येक विशया कडेन तो स्वताहून नतमस्तक जावन ते विशय कशें हँडल स्वताहून जुळलो की बाबा हे कशें तुमी चलयता, हे कशें करप, हे सगळें तेणी समजून घेतलें. आयज म्हाका दिसता सदां प्रधानमंत्रीक भितरले 60-70% विशय खबरूच आसचेना. जे पेपरार आहा किंवा जे लोक ताका तेजे अधिकारी आहा ते सजमयता ती भाशा. आमच्या राहुल गांधीच्या आमी नेटान सांगू शकता की हाणें स्वता विशय म्हणजे स्वता प्रॅक्टिकली थंय वचून पळयले, ते विशय समजून घेतला आनी ताचेर सोल्युशन काडपाचो प्रयत्न केला. एक्झॅक्टली. सो ते सगळे गोश्टी जर आस पळयत जाल्यार खंय तरी गोंयच्या लोकांकूय तो विशय पळोवंक मेळटा. आनी सोशल मिडियाचो एक फायदो खूब बऱ्या पद्दतीन जाल्लो आसा की तुका एक्चुअल कितें आसा तें आयज तुज्या स्वताच्या मोबायलार येता. आनी ताका लागून खंय तरी आमकां आशाची किरण दिसता की जे लोक काँग्रेसी बरोबर 70 वर्सां आशिल्ले, जे लोक आयजूय काँग्रेसी बरोबर हांचे 10-12 वर्सांनीच लोक जर BJPक विटले आनी आज लोक परत काँग्रेसीची अपेक्षा करता. म्हणजे काँग्रेस सदांच BJP पब्लीक सदांच म्हणटा की काँग्रेसीचे खंय तरी मातशें चुकता जाल्यार ते सारकें करचें. तेंच भाशा आमी समजून पब्लिका कडल्यान अंडरस्टँड करून आमी खंय रॉंग वयताले ते करेक्ट करपाचो प्रयत्न करता. खंय कमी पडटा समजून घेवंक जाय आनी थंय करेक्ट करूंक जाय, लोकां कडेन परत व्हरून ते मांडूंक जाय. हें करेक्ट आसा. ती सगळी सिस्टम ऑलरेडी अंडरस्टँड वयरसूनच जाल्लेली आसा आनी आतां आमी ऑलरेडी इन अ पोजिशन टू गो अहेड. सो अपेक्षा करता. आतां एक गजाल आसा, खंय सेंट्राक एक अपेक्षा आसा, गोंयान स्टेटीनूय तुमकां अपेक्षा आसा. आतां येता आसतना तुमच्या मतदारसंघाचेर येवया. तुमचो मतदारसंघ, तुमच्या जी तालुक्याची जबाबदारी आसा पळय बिचोली तालुक्याची, थंय 3 मतदारसंघ आसा आनी तुमचो मतदारसंघ हो सांखळे आसा. आनी त्या सांखळे मतदारसंघान खुद्द मुख्यमंत्री आसा, मुख्यमंत्री आमदार आसा थंयसर त्या मतदारसंघाचें नेतृत्व करता. मागीर आतां म्हाका एक सांगात
ते जेन्ना थंय नेतृत्व करता तेन्ना डेफिनेटली ते बिचोली मतदारसंघाचेर हें करता परत एकदा तिनूय मतदारसंघ आहा ते आमचे कडेन येवंक जाय म्हणून अशा हितून पावर आनी विरोधक अशा स्थितीन हे मतदारसंघातलें सिच्युएशन कशें फुडें वयतलें आनी कशें सुदारतलें. निमाणी कशें आसा जे बेजीक मुद्दे आसा आमी म्हटलें आमचो हो भाग जो आसा हो मायनींग ग्रस्त आसा. आमी लास्ट 12-13 वर्सां जालीं मुख्यमंत्री कडेन आसूं जावं स्टेट गव्हर्मेंटा कडेन आसूं डिमांड करत आसा की पॉलिटिक्स अपार्ट आज जेन्ना तुमी सत्तेन आसा तेन्ना आमच्या लोकांक लायव्हलीहूडाची गरज आसा. आज परिस्थिती जर पळयत जाल्यार आमच्या हांगा दुसरें कांय ना. सो मायनींग हो मेजर मुद्दो आसा जो आमी घेवन फुडें वयता. त्याच्या भायर जर पळयत जाल्यार डेव्हलपमेंटाचो विशय जर म्हणत जाल्यार तुमी सगळे कडेन पळयलें कितें चल्लां पळय तें जे डेव्हलपमेंट हे मोठ्या आवाजान उलयता त्यांची परिस्थिती पळयत जे हिशोबान गव्हर्मेंट इव्हेंटाचेर इव्हेंट करून जे करप्शन लेवल वयता तेजे पळयत. आमी सदांच म्हणटा कॅश फॉर जॉब जालें तेजेर रिएक्शन कांय जावंक ना. तेज्या उपरांत सादें आनीक उदाहरण घेयात शिरगांव स्टॅम्पेड घेयात हे आमच्या ह्याच तालुक्यान आसा न्ही. गव्हर्मेंट इज होल अँड सोल रिस्पॉन्सिबल. एडमिनिस्ट्रेशन जरी खंयची देवस्थान असलें आनी देवस्थाना कडेन कितले पावर्स आसा कितले पर्यंत फाल्यां जर गव्हर्मेंट म्हटलें की बाबा हें तुमच्या हाती भायर प्रकरणां वी हॅव टू टेक ओवर आनी टू गेट इट स्मूथ वी हॅव टू जाल्यार तें एडमिनिस्ट्रेशन करूंक जाय आसलें. तुमी आतां 6 लोक आमचे एक्सपायर जाले आमचे भाव भायर पडले ते परत तुमी हाडूं शकता. तुमी फॅक्ट्स फायंडींग म्हणून हें काडलें कमिटी फॉर्म केली तेंच्या कडल्यान रिपोर्ट्स घेतले. खुद्द मुख्यमंत्र्यान रिपोर्ट वाचलो मिडियाचेर की देवस्थान कमिटी आसा एडमिनिस्ट्रेशन आसा पुलीस आसा हे रिस्पॉन्सिबल म्हणून. आमी ते दिसा मिडियाचेर उलयला की तुमी आजून पर्यंत तेंचेर एक्शन घेवपाक कित्याक रावल्या. नॉट ओन्ली सस्पेन्शन दे शूड हॅव बीन हेल्ड रिस्पॉन्सिबल. आनी हांव तर दुसरे पद्दतीन म्हणटलो ऑल दीज इश्यूज ते मागीर गोविंद गावडेन उलयला मिनिस्टरान रिगार्डींग द करप्शन चार्जीस. तेज्या उपरांत बाकीचे हे कॅश फॉर जॉब्स स्टॅम्पेड हे सगळे जर मेजर इश्यूज पळयत जाल्यार हांव म्हणटलो बापूय इज रिस्पॉन्सिबल. बापूय सारको ना म्हणून भुरगे अशे जाले. गोंयचो बापूयच सारको ना म्हणजे खंय तरी एक दोश थंयसर वयता. आतां हांगासर आनी एक विशय आसा. आतां पळयात मायनिंगाचो इश्यू तुमी काडलो. मायनिंगाचो इश्यू 2012 पासून तयार जाला. 2012चे इलेक्शनूच मुळात आसा पळय ते बीजेपीन मायनिंगाच्या इश्यूचेर चलयले आनी तेन्ना सांगलें की इलेक्ट जावन येना बरोबर मायनिंग सुरू जातलें. त्याच्या नंतर परत एकदा लोकसभा इलेक्शनाक परत मायनिंगाचो इश्यू घेवन गेले. परत तिसऱ्या असेंब्ली इलेक्शनाक परत 2017 परत एकदा मायनिंगाचो इश्यू येयलो. झेडपी इलेक्शन येयलें तेकाय मायनिंगाचो इश्यू येयलो. पूण एक गजाल हांगासर दिसून येयली कितें म्हणून की मायनिंगाच्या इश्यूचेर काँग्रेस त्या पद्दतीन कॅच करूं शकले ना. कारण कितें मायनिंगाच्या इश्यूचेर दर फावटी लोकांक फटयले पूण आनी तो विशय जर काँग्रेसीन कॅच केल्लो न्ही जाल्यार कितें तरी जातलें आसलें. पूण आतां 2027 हो मायनिंगाचो इश्यू तुमी कशें घेतले मागीर. कशें आसा लोकांक काही गजाली कळपाक वेळ लागलो. कारण मुख्यमंत्र्याच्यो आमी म्हटला तश्यो फटाश्यो 6 म्हयन्यांनी मायनिंग जातलें 6 म्हयन्यांनी मायनिंग जातलें. आनी लोकांक कितें जावंक लागलें सेंटराक त्यांचो स्वताचो गव्हर्मेंट असल्या कारणान एक अपेक्षा एक आशा निर्माण जाली आनी हेंच्यांनी एक्झॅक्टली होच विशय टार्गेट केलो. जी पद्दतीन लोकांक हेंच्यांनी आशा दिली आशेचेर आशा दिली आशेचेर आशा दिली आज लोकांक कळून चुकलें की आनी कितली म्हणून वाट पळोवपाची. सो हो मुद्दो आशिल्लो पूण लोकांक ती आशा आनी एके पद्दतीन फाल्यां भंय की बाबा मायनिंग चालू जालें जाल्यार आपल्याक थंयसर कितें तरी संद मेळूंक जाय आपलें लायव्हलीहूड जगपाक आपल्याक थंय कितें तरी ऑपॉर्च्युनिटी मेळूंक जाय ह्या भंयान सुद्दां काही लोक रावले. जशें म्हणटा राजकारण एका दिसान सोंपना एका वर्सान सोंपना. लोकांची बाबड्याची तीच अपेक्षा जाली की ह्या वर्सा जातलें मायनिंग फुडल्या वर्सा जातलें फुडल्या वर्सा अशें म्हणून लोकांनी आशेन रावले. आयज जातले फाल्यां जातले परवा जातले पण आज पर्यंत जावंक ना. आनी काँग्रेसीन आतां धरला की आमी मायनिंगाचो इश्यू आहा पळय तो आतां पद्दतशीर पद्दतीन लायतले. आतां आनी एक विशय आसा हांगासर तुमी जेन्ना म्हटलें की काँग्रेस वेगळ्या पद्दतीन वयता काँग्रेस काडटा पयलींचे हाती आनी नवें कितें तरी हें करता आनी नवो यूथ आसा पळय तो काँग्रेसी कडेन येवंक जाय. ह्या फावटीक काँग्रेस त्या पद्दतीन वचून नव्या लोकांक तिकेटी दितले गा परत एकदा पयलींचे आसा तेच परत येयले गा तांकां तिकेटी दितले. तिकेटीच्या बाबतीन जर उलयत जाल्यार वी लीव इट अप टू द लिडरशीप. हातून हांव म्हाजो रोल कितें आसा म्हणजे जर कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे आय एम इनचार्ज फॉर 3 कॉन्स्टिट्युएन्सीज. सो हांव म्हाजो रिपोर्ट कितें आसा तो दितलो. फायनली वी लीव अप टू लिडरशीप. कित्याक वी वॉन्ट टू बिल्ड अ सिस्टम.
ह्या लेवलाच्या विशयाचेर जर हांव उलयलो जाल्यार जी सिस्टम बिल्ड आमी करूंक सोदता जावं जे एक पद्दत म्हणजे एक हे करूंक सोदतात ती खंय तरी मातशी डॅमेज जातली. सो इट इज नॉट रियली माय रिस्पॉन्सिबिलिटीज. My job is to see the stability, the work at ground level is going on in a smooth condition. आता लोकांक कितके पर्यंत आमी कन्विन्स करून पावतले, वेदर आय विल बी इन अ सफिशियंट लेवल टू कन्विन्स देम ऑर आय नीड मोर सपोर्ट फ्रॉम माय पार्टी लेवल ऑर फ्रॉम दॅट लोकॅलिटी. हें जशें आमी फुडें वयता तशें कळटलें. कारण मुख्यमंत्री खुद्द ह्या कॉन्स्टिट्युएन्सीस आसा जो दबाव लोकांचेर आसा, तुम्ही स्वता पुण्यांक बी लागून करता. सो तुमकां हितूंतलो थोडोसो वाचपास आसतलो की जो दबाव आसा लोकांचेर आमी तोय समजूंक जाय. सो ते सगळें पळोवन आमी एक नवे पद्दतीन वचपाचो प्रयत्न करता. ज्यो चुकी आमचे कडेन पयलीं जाल्या आमी मान्य करता. लोकांक आवडोंक नासतले आमी आमचे पद्दतीन म्हणून करेक्ट वेन गेल्ले पण लोकांक ते आवडूंक ना. पण नाव फ्यू थिंग्स म्हणजे थोड्योश्यो गोश्टी लोकांचे दोळे उगडले. आतां आमी एक नवी सिस्टम घेवन वचूंक सोदता. आता आणि एक गजाल आसा, कशें आसा लोक हांगासर एक विचार करता, खंयचो विचार करता लोक की हांगासर जे विरोधातले सगळे घटक आसा ते सगळे घटक हे फावटीक एकीकडे जावंक जाय. समविचारी घटक आसा ते एकीकडे जावंक जाय आणि तांच्यांनी एकीकडे येवन युती करून म्हणजे एका बरोबर रावन इलेक्शन लडोवंक जाय. हेका कितको म्हणजे काँग्रेस पक्ष ह्या गोष्टी कितको सकारात्मक आसा हेजेर हांव तुमकां एक स्टेटमेंट क्लियरली करूं शकता. काँग्रेस पार्टीन फाटले फावट अलायन्स केल्ले, वी वेर इन अलायन्स. आमी आजुनूय अलायन्स आमचो खंयच तुटलेलो ना. पार्टीचें म्हणणें कितें आसा, जो आमचो स्वता प्रेजिडेंट उलयता त्याच शब्द हांव तुमकां सांगता. पार्टी प्रेजिडेंट कितें म्हणटा की आज तुमचे 40 कॉन्स्टिट्युएन्सीन तुमी काम करात, आमी आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन 40 कॉन्स्टिट्युएन्सीन 40 कॉन्स्टिट्युएन्सीन काम करतले. वेळ येतकूच वील सीट एंड वील डिसायड. आमचे भितुरली गजाल आसा, निमाणी लढाई बीजेपी बरोबर आसा, आमच्या मदीं ना. तुमची इंटरनल लढाई ना. सो आमचो जो एनिमी आसा तेज्या वांगडा लढाई. पण येस, फाल्यां जर एखाद्या पार्टीक दिसता की आपल्याक 4 नाल्यार 5 सीट मेळूं शकता, आपूण ते जिखूं शकता, यू प्रूफ इट दॅट वे, जाल्यार पार्टी हेड्स, नॉट मी, पार्टी हेड जो कोण आसतलो ते अलायन्स बसून ते वील टायम येयलो की ते आमी डिसिजन पार्टी घेतली. ते आमची सदांच दारां ओपन आसतली असो म्हाका तरी दिसता. युतीच्या बाबतींत तुमी सकारात्मक धोरण दवरलेलें आसा. आमकां शत्रू आसा पळय तो एकमेव बीजेपी, आमकां तेज्या बरोबर लडोंक जाय आनी तेका लागून लढाय मारतलो आनी जिखतले जाल्यार सगळे आमी एकी कडेन येवंक जाय, हें धोरण दवरलेलें आसा. आमी एकी कडेन आसा. आज इट इज फ्री ओपन. तूं स्वताच्या पद्दतीन तुजे कॉन्स्टिट्युएन्सीन काम कर, खंयचे जाय ते कॉन्स्टिट्युएन्सीन ट्राय कर, प्रूफ युअर सेल्फ की आय एम केपेबल इन दीस कॉन्स्टिट्युएन्सी. दॅट टायम द टायम जेन्ना येतलो तेन्ना पार्टी प्रेजिडेंट आसतले, बाकीचे हेड्स आसतले, दे वील टेक द डिसिजन. एंड एज अ कार्यकर्तो वी आर रेडी टू एक्सेप्ट द डिसिजन्स ऑफ द पार्टी. फायनली आमचो मोटो आसा तो 27 गव्हर्मेंट जावपाचो. कारण लोकांची अपेक्षा आमी फुलफील करपाक जाय. आयचे पद्दतीन लोक बेजारलेले आहा, ज्या पद्दतीन स्टेट चल्लेली आसा तेज्या हिशोबान लोकांक एक विचार म्हणटात तो बदल जाय हो लोकांनी धोरण दवरलेलें आसा. पूण आतां आनी एक गजाल आसा, ती खंयची गजाल आसा आतां पळयात, बीजेपी एका सिस्टमीन वयता. त्यांचे बूथ लेवला पासून स्टेट लेवल पर्यंत सगळें काम सिस्टमीन चलना. दर आठवड्याक मिटिंगो जाता, सगळ्यो गोष्टी चललेल्यो आसात. हांगासर काँग्रेसी कडेन पळयलें जाल्यार त्या गोष्टींचो कांय अभाव दिसता, बऱ्याच प्रमाणात अभाव दिसता. दुसरी गोष्ट आसा, बुथाचेर ज्यो कमिटी आसा पळय ते पूर्णपणान एक्टीव आसा अशें दिसना. जेन्ना तुमच्याकडे समजा बिचोले तालुक्याची आसा, ह्यो सगळ्यो बूथ कमिटी जर एक्टीव जावंक जाय जाल्यार तुमी स्वता कितें मागीर हें करता, इनिशिएटीव घेवन कितें काम करता? कशें आसा, फर्स्ट पार्ट म्हणजे आतां तुमी लेटस्ट जर पळयशात जाल्यार आमचे गोंयभरचे ब्लॉक प्रेजिडंट किंवा कमिटीज ज्यो कितें रिशफल जावंक जाय आसल्यो त्यो रिशफल करप चालू आसा. खुबश्या कॉन्स्टिट्युएन्सीन आमच्यो नवे ब्लॉक प्रेजिडंट्स ज्या जाग्यार एक्टीव नासले, ज्या जाग्यार काही पार्टीक जाय त्या लेवलाचेर काम जायनाशिल्ले, त्यो थोड्यो रिशफल जाल्यो. सो पार्टी हॅज ऑलरेडी टेकन इनिशिएटिव्स ऑर एप्रोप्रिएट स्टेप्स टू गेट दोज थिंग्स इन प्लेस. सो वेळ येता तसो तसो त्यो गोष्टी जातल्यो, हेजो अनुभव आमकां दिसूंक लागला. आतां एक सरळ प्रश्न विचारुया. फाल्यां राजेश सावळाक दिसले की आपणाक सांखळेची तिकेट जाय जाल्यार त्या दृश्टीन कितें प्रयत्न जातले? एज अ काँग्रेस कार्यकर्ते, दीस इज इन फ्रंट ऑफ द मिडिया एंड आय विल बी व्हेरी फ्रँक, बिकॉज आमी हेंच्या सारके दो वचनाचे न्हू. जशें हांव तुमकां
पयलीं सांगूंक सोदतां, आमी हालींच मुख्यमंत्र्याचो एक स्टेटमेंट आयकला इन अ मेळावा. ताणें कितें म्हटलां की ते हिंदू राष्ट्र करतले, की ते सनातन राज्य करतले, की ते राम राज्य करतले. आतां हो राम कोण? आमचो राम जो एक राजा आशिल्लो, जेका आमी हिंदू देव मानता. कित्याक? बिकॉज ही वॉज एकवचनी, बिकॉज तो सत्याच्या मार्गार चलतालो. जर देव राम जो आमी मानता तो राम करूंक सोदता जाल्यार हे आतां एक कॅसिनोज चलता, हे प्रॉस्टिट्युशन गोंयभर चालू आसा, हे लूटमार चालू आसा, ही सगळी बंद करतलो, सत्यवाद्याचेर चलतलो हो मुख्यमंत्री जाल्यार खंयच्या पद्दतीन तो सांगता की रामराज्य जातलें. उरलो विशय आमचो येता तो फुडाराचो. आय एम अ काँग्रेसमॅन. आमची तयारी चालू आसा की आमी पार्टी लेवलाक 27 गव्हर्मेंट करपाच्या मार्गार काम करता. आतां त्या मार्गाचेर वयता आसतना जे पार्टीक एप्रोप्रिएट दिसतलें, ज्या पार्टीक दिसतलें की हांगा बाबा हो फेस आसलो जाल्यार आमकां जैत मेळटलें, हांगा बाबा हो मनीस आसलो जाल्यार आमकां फायदो जातलो, तो अभ्यास करून पार्टी जे कितें डिसिजन दितले आमी तेजेर आसतले. म्हणजे पार्टीन फाल्यां सांगले कितें म्हणून, यस राजेश तूं लढय हांगा लढयतलो, नाका म्हणून सांगले लढवतलो. यस, आमी पार्टीक लागून काम करतले. कारण पार्टीचो प्रामाणीक सोल्जर जे पार्टी सांगता पळय त्या पद्दतीन फुडें वयता. आणि हे धोरण आज धोरण दवरून तुम्ही काम करता. आता एक गजाल आसा भितर, आज सगळे वटेनसून एक वेगळो हे दिसता, ट्रेंड दिसता. कितें म्हणून की एके वटेन सत्ता आसा, एके वटेन विरोधक आसा. लोकांचें म्हणणें आसा विरोधक एकी कडेन जावंक जाय आनी सत्तेन जे लोक आसा पळय ते विरोधकांक तोडपाक आसा. ह्यो दोनूय सगळ्यो गोश्टी आसा. हे जेन्ना सगळें येदें व्हडलें हें आसा पळय, हे जेन्ना सगळ्यो गोश्टी घेवन वयता पळय तेन्ना एक स्ट्रॅटजी प्लॅनिंग जाय पडटा. कितें म्हणून ह्या सत्ते विरोधान आमी लढाय मारतले आनी आमी जिखतले. तें स्ट्रॅटजी प्लॅनिंग सत्तेक हें करपाचें जें आसा पळय तें स्ट्रॅटजी प्लॅनिंग घेवन काँग्रेस फुडें वयतली. 100%. कशें जालां, ज्यो गोश्टी आमच्या कडल्यान कमी पडल्यो अप टू द मार्क, ज्या हिशोबान आमी पब्लिका कडेन पावूंक जाय आसलें, ज्या हिशोबान आमचें काम पब्लीक पर्यंत पावूंक जाय आसलें, जे काम आमच्या कडेन खंय कमी पडले, ज्यो चुक्यो आमकां रेक्टिफाय जाता, आमकां दिसता की ही आमी हांगा चुकले आसतले, हे खातीर आमी कमी पडले आसतले, त्यो आमी आजूय ट्राय करता. आनी फाटले फावटूच आमी एक प्रेस कॉन्फरन्साक सांगलेलें की we will in fact ask suggestions from the local people also. कॉन्स्टिट्युएन्सी लेवलाचेर जेन्ना आमी भोंवता फिरता आनी गांवांनी वयता लोकांक मेळटा तेन्ना आमी लोकां कडल्यानूय सजेशन्स घेता आनी ती सजेशन्स आमी अप टू द पार्टी लेवल इन द मिटिंग्स मांडटा, सो दॅट लोकांक त्या एरियेच्या लोकांक कितें जाय, लोक आमचे कडेन खंयचे अपेक्षेन पळयता, कशे पद्दतीन चेंजीस मागता, त्यो त्या त्या एरियेन डिफरंट लोकेशनान डिफरंट सिच्युएशन्स आसा, त्या हिशोबान आमी वचपाचो प्रयत्न करतले. ज्यो मिस्टेक्स आमच्या कडेन जाल्या आसतल्यो, आमी म्हणना की त्या लिडरशिपान पिड्यार काम केलां, नो, पण लोकांक ते आवडूंक ना म्हणून आमी खंय तरी कमी पडले. त्यो गोश्टी आमी रेक्टिफाय करून फुडें आनीक बरे पद्दतीन कशें वचूं शकता हेजेर आमचें काम चालू आसा. म्हणजे सगळें जें कितें आसा पळय चल्लां आयज तें सगळें फुडें व्हरतलो जाल्यार पक्ष काम बऱ्या पद्दतीन करतले, लोकांक बऱ्या पद्दतीन कन्विन्स करतले, लोकांचो बऱ्या पद्दतीन कौल मेळयतले आनी 2027 काँग्रेस सत्तेर हाडटले अशें एक उद्दिश्ट दवरून आज तुमी काम करतात. राजेश बाब, आज तो आमच्या स्टुडियोन आयलो. काँग्रेसचें एक वेगळ्या पद्दतीचें काम आणि एक होप जो दवरला पळय तो लोकां समोर तुम्ही मांडलो, त्या बद्दल तुमकां धन्यवाद.